त्यानंतर मी कोच मध्ये आलो. कोच मध्ये आल्यानंतर माझी सीट हुडकत होतोच की तेवढ्यात माझी फाटून हातात आली. तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश बामणी. आजच्या आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी निघालो होतो पुण्याला जाण्यासाठी. मग काय मम्मी बाहेर थांबवली म्हणून मम्मीला बाय बाय केलो. मग त्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी निघालो. तर जे कोणी उदगीर मधून ब्लॉग बघलाय त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उदगीर कमेंट करा, कारण आपल्या उदगीरचं नाव आपल्याला पुढे न्यायचं आहे. मग काय मित्रांनो, आम्ही आलो रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनला आल्यानंतर रेल्वे स्टेशन वरती बसलो, कारण ट्रेन यायला भरपूर वेळ होता. मग काय मी नवीन शूज घेतले होते. शूज कसे वाटले आहेत कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही एक नोटीस केलं का, मी येताना पुण्याहून एकच बॅग होती, पण जाताना एक बॅग एक पिशवी आहे, कारण या पिशवी मध्ये पूर्ण खायचं भरून दिले मम्मीनं. तर आता वाजले होते रात्रीचे 2. मग काय आम्ही असंच बसलो होतो. भरपूर थंडी होती म्हणून मी एक नवीन स्वेटर घेतलो होतो. तर बघू शकता हे स्वेटर एवढं मोठं आहे का नाही, पुढचे 10 वर्ष मी वापरू शकतो. मग काय त्याच्यानंतर आमची ट्रेन पण आली. मग काय मी ट्रेन मध्ये चढलो. मग ट्रेन आपली उदगीरून सुटली होती. त्यानंतर मी कोच मध्ये आलो. कोच मध्ये आल्यानंतर माझी सीट हुडकत होतोच की तेवढ्यात माझी फाटून हातात आली, कारण सगळे माणसं पांघरून घेऊन झोपलते, जसं काही डेड बॉड्या पडल्यासारखं वाटत होतं. मग काय मी माझ्या सीटवर आलो. सीटवर आल्यानंतर पहिलं तर आपल्या पिशव्या एका कोपऱ्यात ठेवलो आणि मी पण निवांतपणे झोपी गेलो. मग काय सकाळी 9 वाजता उठलो. उठल्यानंतर बाहेर येऊन बघितलं तर काय मस्त अशी ट्रेन पळालती. एकच नंबर नजारे पण दिसलालते. मग काय आपलं स्टेशन आलं, जे की हडपसर रेल्वे स्टेशन होतं. मग काय मी तिथं उतरलो. उतरल्यानंतर एक शॉर्टकट घेऊन डायरेक्ट मेन रोडला आलो. मग काय मी मेन रोडला आलो. मेन रोडला आल्यानंतर आपल्याला लगेच स्वारगेटची बस भेटली. मग काय मी बस मध्ये बसून डायरेक्ट स्वारगेटला आलो. स्वारगेटला आल्यानंतर तिथून मी ऑटो केलो आणि डायरेक्ट पीजी वरती आलो. पीजी ला आल्यानंतर मस्त असे आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे चेंज केलो. त्यानंतर घरून आणलेलं खायचं सगळं मी कपाटामध्ये सेटअप केलं. तर बघू शकता कपाटामध्ये खायचा आपला वेगळाच रकाना तयार झालाय, ज्याच्यामध्ये पूर्ण खायचेच आयटम आहेत. आपलं खायचं सेटअप वगैरे झाल्यानंतर मस्त मी शेव खात बसलो. तर तुम्हाला आजचा आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा.